नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आज आपण आप्पा खरात आणि देवीदास क्षीरसागर यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहे. गेली जवळजवळ 4 वर्ष आपली ती वृंदावनचं NPK बूस्टर, फॉस आणि क्रोम ही खतं वापरतात आणि आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊ की बाबा त्यांना काय इफेक्ट जाणवला. ही खतं तुम्ही वापरताय तर एवढ्या 4 वर्षात डाळिंबाच्या आधी पण डाळिंब करत होते, तर काय तुम्हाला इफेक्ट जाणवला? नमस्कार होता. नमस्कार. एवढ्या वर्ष तुम्ही आता हे खतं 4 वर्ष आपली वापरताय, काय तुम्हाला फरक जाणवला हे आपल्या काय झालं, खतांनी? याच्यापूर्वी आम्ही दुसरं वापरत होतो, पण त्याचा रिझल्ट जास्त राहायचे. हं. आणि आता ही 4 वर्ष वापरल्यापासून आता झाडाची जवळजवळ 90% मर झालीच नाही. हं. ह्याच्या मर आधी- नाही होते नाही, हा, मर झालीच पण नाही. हा याचा इफेक्ट वाटतोय का तुम्हाला? हा, हेच वापरतोय. मटेरियल आम्ही केमिकल कमी केलं आणि ह्यांचं वृंदावनचं म्हणजे मटेरियल रासायनिकचं केमिकल वापरायचं कमी कमी केलं. केलं, प्रमाण कमी केलं. बरं. आणि वृंदावनचं 70-80% त्यांचं जास्त वापरतोय. म्हणजे वृंदावनची खतं वापरता. वृंदावन तुम्ही पण तसंच वापरता? NPK बूस्टर, हा. क्रोम आणि फॉस. बरं. पण ह्याच्यामुळेच मर कमी झाली असतं हो, मला माहिती. 100%. 100%. आधीच्या बागेत तुमच्या मर होत होती हा, ती 4थ्या बारालाच बागच टिकत नव्हती आमची. आणि आता ही हा आता किती 4थ्या बाराला 2-4 झाडं गेले इथले. जास्तीत जास्त 2 हा. 2 ते 4 झाडं गेली, तेवढं. पण बाकीचं त्यामुळे. आणि उत्पादनात ह्याचा तुम्हाला कसा इफेक्ट भेटला? उत्पादनात चांगल्या पद्धतीने उत्पादन चांगलं निघतंय भरपूर. उत्पादन हा, म्हणजे तुम्हाला उत्पादनात पण ह्याच्यामुळे वाढ मिळते आणि तुम्हाला मर सुद्धा कमी झाली. महत्वाचा फरक म्हणजे मर कमी झाली महत्वाचं 100% मर कमी. आणि झाडं हेल्दी राहतात. झाडाची क्वालिटी चांगली राहिली. झाडाची क्वालिटी चांगली, फळाची क्वालिटी चांगली राहते. हो, सगळं. ओके, धन्यवाद आपल्या मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.